पहिले तर काल कार्यक्रम होऊ शकला नाही तर तुमच्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. काल इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात लोड होतो शिवजयंतीच्या उत्सवामुळे आणि त्यामुळे खूप डिस्टर्बन्स होता आणि म्हणून कालच्या ऐवजी कालचं सादरीकरण मला आज घ्यावं लागत आहे. तुम्हा सर्व लोकांना जो काही त्रास झाला असेल, गैरसोय झाली असेल त्याबद्दल माफी मागतो आणि त्यासोबतच शिवजयंतीच्या राहिलेल्या शुभेच्छाही देतो. एखादा राष्ट्र निर्माता कसा असू शकतो हे महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांवरून आपण प्रत्येकच जण लक्षात घेऊ शकतो. इतरही देशात अशा प्रकारे अनेक लोकांनी आपल्या राष्ट्राला मोठं करण्याकरता, त्या राष्ट्राचा सन्मान आणि गौरव वाढविण्याकरता जीवनाचा त्याग केलेला आहे, मोठ्या प्रमाणात बलिदान केलेलं आहे आणि खूप परिश्रम आणि कष्ट घेतले आहेत. त्याच्यातून साम्राज्यांची निर्मिती झाली आहे, राष्ट्रांचा उद्धार झालेला आहे. अशाच एका आपल्या शेजारी राष्ट्राची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती म्हणजे आपला सध्याच्या घटकेला राजकीय प्रतिस्पर्धी असणारा देश म्हणजे चीन. पण या चीनची निर्मिती आणखीन विकास कसा झाला, याच्या पाठीमागे किती लोकांनी किती प्रचंड प्रमाणात त्याग केला असेल, कशा कशा प्रकारच्या भीषण प्रसंगांना तोंड दिलं असेल, याची जर आपल्याला थोडी जरी जाणीव असेल तर आपल्याला चीनच्या यशाचं रहस्य लक्षात येऊ शकेल. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी चीनी लोकांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दलची एक सोपी आणि साधी सहज पटणारी गोष्ट सांगणार आहे. चीनी लोकांच्या मनोवृत्तीवर त्या देशातील एक महान तत्वज्ञ कन्फ्युशियस यांच्या विचारसरणीचा मोठा पगडा आहे. या कन्फ्युशियसची एक 4 वाक्यांची एक गोष्ट आहे. त्याच्यावरून आपल्याला चीनी लोकांची मनोवृत्ती लक्षात येईल. हे वाक्य असं आहे, इफ आय लेंड यू, यू सर्व्हाइव्ह, आय डाय. इफ यू लेंड मी, आय सर्व्हाइव्ह, यू डाय. बेटर यू डाय. जर मी तुम्हाला कर्ज दिलं तर तुम्ही जिवंत राहाल आणि मी मरेन. तुम्ही जर मला कर्ज दिलं तर मी जिवंत राहीन आणि कदाचित तुम्ही दगावाल. मग तुम्हीच मला कर्ज दिलेलं बरं. इतरांच्या कोणत्याही साधनांचा आपल्या हिताकरता स्वार्थाकरता वापर करण्याची आणि त्याकरता इतरांचं बलिदान देण्याची जी प्रवृत्ती चीनी समाजामध्ये आहे, तिचं गमक किंवा तिचं मूळ हे कन्फ्युशियसच्या या तत्वज्ञानात आहे की आधी माझा विचार मग जगाचा विचार. चीनी राज्यकर्त्यांनी, धुरंधर राजनेत्यांनी, राष्ट्रकर्त्यांनी नेहमीच चीनला प्रथम ठेवलेलं आहे. त्याकरता जगातल्या कोणत्याही देशाचं, कोणत्याही समाजाचं, संपूर्ण जगाचं अहित करायची पाळी जरी आली तरी चालेल, अशा प्रकारची वृत्ती त्यांच्या एकंदरीत वागण्यातून वारंवार दिसून आलेली आहे. चीन कसा निर्माण झाला याचं एक छोटंसं चित्रण तुम्हाला मी आधी दाखवणार आहे. China is the world's second largest economy and the biggest importer. But 40 years ago, it was a poor, largely rural nation with at least 30% of its population living in poverty. That started to change in 1978 when China launched major economic reforms. The first were agricultural. Farmers were allowed to sell their surplus crops on the open market. Success in agriculture and more open trade led to the privatization of other state-owned enterprises. In 1980, China became a member of the World Bank and International Monetary Fund. That's the same year it created 4 special economic zones to encourage foreign direct investment. As the economy opened up to the outside world, companies flooded into China to build factories and take advantage of cheap labor. Stock markets in Shanghai and Shenzhen opened in 1990. Economic growth boomed the following decade, averaging 10% a year. More than 500 million people have been lifted out of poverty since China's economic reforms began. It's been called an economic miracle and one the global economy has come to depend on. सगळं जग आज चीनवर अवलंबून आहे. भारतातला होळीचा सण असो, गणपती उत्सव असो का दिवाळी असो, ख्रिसमस असो का ईद असो, या सर्व सणांकरता लागणाऱ्या वेगवेगळ्या शोभेच्या चायनीच्या गोष्टी असतील, विविध प्रकारची खेळणी असतील, संगणक असेल, आपले मोबाईल फोन्स असतील, सर्व गोष्टी आपण चीनमधून आयात करतो आणि आनंदाने त्यांचा उपभोग घेतो. एखाद्या देशाने संपूर्ण जगाला आपली बाजारपेठ बनवून टाकण्याचा हा जो चमत्कार आहे, हा अवघ्या 50 वर्षात केला आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य मानलं जाईल. पण हे कसं झालं याच्याकरता थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल, चीनच्या इतिहासाकडे. जवळपास 150-200 वर्षांपूर्वी चीन हा एक अत्यंत दरिद्री गुलाम राष्ट्र होतं. त्यावर अनेक राष्ट्रांनी आक्रमण केलं होतं आणि अनेक देशांनी त्याला आपला गुलामच केलं होतं. खरं पाहिलं असता 1800 पर्यंत चीनी
सम्राटांनी परकीयांना आपल्या देशात येण्यापासून बंदी घातली होती. परकीय व्यापार होणार नाही, आमच्या वस्तू आम्ही इतरांना विकणार नाही आणि इतरांच्या वस्तू तर आमच्या देशात येणारच नाही, अशा प्रकारचं एक अत्यंत तटस्थ बंदिस्त धोरण चिनी राज्यकर्त्यांनी स्वीकारलं होतं. आपण युरोपपेक्षा श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची भावना चिनी राज्यकर्त्यांमध्ये होती आणि त्यामुळे चिनी बाजारपेठेमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. परंतु त्यानंतरच्या अवघ्या 20 वर्षामध्ये इंग्लंडने आपल्या शस्त्र सामर्थ्याने चीनवर जे काही हल्ले केलेत त्यात चिनी सैन्याचा सातत्याने पराभव होत गेला. जुनाट तंत्रज्ञान, अत्यंत परंपरागत शस्त्र साहित्य यामुळे चिनी सैन्य इंग्रजांशी लढूच शकत नव्हतं. मशीन गन किंवा बंदुकांच्या विरोधात कुंफू कराटे काम करत नाही हे चिनी लोकांना तेव्हाच कळलं होतं. परंतु असं असताना सुद्धा चिनी सम्राटांनी आपला विरोध चालूच ठेवला. अशा वेळेला इंग्रजांनी आपल्या कूटनीतीचा उपयोग करून एका नवीनच तंत्राचा वापर केला. ते तंत्र वापरण्याकरता चिनी लोकांनी भारताची मदत घेतली होती, हेही सांगताना कदाचित आपल्याला खेदच वाटायला पाहिजे. ओपियमचं युद्ध या नावाने चीन आणखीन इंग्रजांमध्ये 2 युद्ध झालीत. याचा हेतू काय होता? तर चिनी लोकांना अफूची सवय लावायची, मोठ्या प्रमाणात अफू विक्री करून चिनी लोकांना दारिद्र्याबरोबरच नशेखोर करायचं, त्यांना आपल्या अधीन करायचं आणि त्यांची आपल्याला विरोध करण्याची वृत्ती क्षमता संपवूनच टाकायची. जोपर्यंत चिनी लोक अफू करता आपल्यावर अवलंबून असतील तोपर्यंत त्यांना आपल्या अटी ऐकाव्याच लागतील आणि या अफूच्या व्यापारातून मोठा नफा कमवला की चिनी लोकांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचवता येईल, हा ब्रिटिश लोकांचा हेतू, राजकीय हेतू होता आणि तो सफल देखील झाला. चिनी लोकांनी ब्रिटिश लोकांनी अफू विकण्याकरता एका विशिष्ट पद्धतीच्या चलनाचा वापर करण्यावर आग्रह धरला. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही अफूच्या युद्धांमध्ये चीनचा दारुण पराभव झाला आणि चीनच्या अनेक गोष्टीला ब्रिटिशांच्या अनेक गोष्टी, तह आणि अटी मान्य कराव्या लागल्यात. अर्थात याचा परिणाम असा झाला की काही महत्वाच्या बंदरांवर इंग्रजांचं राज्य स्थापन झालं. एखाद्या देशातल्या तरुण पिढीला अफू सारख्या जालिम वस्तूची सवय लावल्यानंतर ती तरुण पिढी केवळ व्यसनाधीनच होत नाही, तो देशच खचून जातो, त्याची उमेदीची पिढी, त्याच्या पाठीचा कणा नष्ट होतो. हे चीननी समजून घेतलंय, पण आपल्या देशातल्या पंजाबनी मात्र अजूनही हे समजून घेतलं नाही. हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. अफूचं युद्ध या नावाने गाजलेल्या या घटनेवर अनेक चित्रपट देखील निघाले. कशा प्रकारे चिनी लोकांना इंग्रजांनी आपल्या अधीनस्थ केलं याचा हा अत्यंत उत्तम असा दाखला आहे. परंतु येथेच काही थांबलं नाही. 1850 नंतर चीन सारख्या मोठ्या बाजारपेठेत, ज्याची की लोकसंख्या 300 कोटी आहे, जिथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे, अशा देशामध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित व्हावं अशी लालसा इंग्रजांसोबतच इतरही अनेक देशांना झाली. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन यासारख्या अनेक देशांचा समावेश झाला आणि त्यामुळे चिनी राज्यकर्त्यांवर आपल्या शक्ती सामर्थ्याचा वापर करून त्यांनी आपलं म्हणणं ऐकूनच घेतलं पाहिजे याच्याकरता अनेक अटी लादण्यात आल्यात. त्याला नाव देण्यात आलं ओपन डोअर पॉलिसी. चीनचं राज्य, चीनची बाजारपेठ जगाकरता मोकळी झाली पाहिजे. अशा प्रकारचं धोरण आग्रहाने अमेरिकेने आणि तिच्या सहकारी देशांनी चीनवर लादलं. या धोरणाला चीनी सम्राट विरोध करू शकले नाहीत, कारण चीनचं सैन्य सामर्थ्य कमी होतं, कमकुवत होतं, हे त्याचा तर चीनला अनुभव होताच. जवळपास 10 राष्ट्रांनी एकाच वेळी चीनवर आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या अटी लादल्यात आणि परिणामतः चीनच्या अनेक भूभागांवर वेगवेगळ्या देशांचं वर्चस्व. कल्पना करा, एवढा विशाल देश, पण त्याच्यावर अमेरिकेचं, इंग्लंडचं, फ्रान्सचं, जर्मनीचं, जपानचं राज्य होतं. या ओपन डोअर पॉलिसी नावाने, मुक्त द्वार धोरणाच्या नावाखाली चीनवर अनेक प्रकारच्या अटी, जाचक अटी लादण्यात आल्या. त्यामुळे चीनची बाजारपेठ जरी मोकळी झाली तरी त्याबरोबरच चिनी सम्राटामध्ये, चिनी जनतेमध्ये या सर्व विदेशी नागरिकांबद्दल, विदेशी सत्तेबद्दल प्रचंड असंतोष आणि संताप निर्माण झाला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. स्वाभाविकपणे चिनी जनतेने जरी सम्राटाची इच्छा असो अथवा नसेल, त्याचा विचार न करता या परकीय राजसत्तांच्या विरुद्ध बंड पुकारलं. त्याला आजही जगामध्ये बॉक्सरची लढाई या नावाने ओळखलं जातं.
या सर्व लढाईचा हेतू परकीयांना आपल्या देशातून हाकलून लावणे, परकीय सत्तेला आणि आक्रमकांना नष्ट करणे हा होता. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, याही युद्धामध्ये परत चीनचा सपशेल पराभव झाला. बॉक्सर युद्ध या नावाने जी काही लढाई लढल्या गेली, त्या युद्धामध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा अमेरिकन सैनिकांनी, फ्रेंच सैनिकांनी वापर केला, इंग्लिश सैनिकांनी वापर केला आणि त्यामुळे या 11 राष्ट्रांच्या वेगवेगळ्या डावपेचांपुढे, सैनिकांपुढे बॉक्सरच्या या युद्धात चीनचा पराभव झाला. त्याच्यावर एक अत्यंत उत्तम चित्रपट निघालाय. कोणाला पाहायचा असेल तर तो माझ्यापाशी आहे. चित्रपटाचं नाव आहे 55 डेज ॲट पेकिंग, द सॉन्ग ऑफ 11 नेशन्स. 11 देशांचे विजय गान. चार्ल्स्टन हेस्टन आणि डेव्हिड निवेन सारख्या महान कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं आहे. परंतु यात ज्या प्रकारे चीनच्या पराभवाचं चित्रण केलं आहे ते स्वाभाविकपणे अमेरिकेच्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक आहे. अमेरिकन लोकांनी जो विजय मिळविला तो त्यांच्या सामर्थ्यानेच नव्हे तर त्यांच्या कुटिल नीतीने मिळविला. हे सांगताना ते कसं योग्य आणि समर्थनीय आहे हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. अर्थात हा चित्रपट चीन समर्थ होण्यापूर्वी निघाला म्हणून असा निघाला. आज जर हाच चित्रपट निघाला तर कदाचित त्याचं चित्रण वेगळंही राहील. कमकुवत सम्राट, पिडलेली नाडलेली जनता, लष्करी सामर्थ्याचा अभाव या सर्व कारणांमुळे चीनची सत्ता हळूहळू दुलायमान व्हायला लागली, कोसळायला लागली. जनतेच्या मनामध्ये अशा प्रकारच्या कमकुवत दुर्बल राजाबद्दल कोणतीही सहानुभूती राहिली नाही. राजा हा ईश्वरदत्त आहे असा मानणारा चीनी समाज अशा या ईश्वराचा सुद्धा आता आम्ही पाईक नाही असं मानायला लागला आणि राजसत्ता उलथवल्याशिवाय चीनचा पुन्हा उदयकाळ येणार नाही, चीनचा विकास होणार नाही, अशा प्रकारची भूमिका या समाजाने घेतली. ज्याबरोबर ब्रिटिशांचं आक्रमण झालं त्या 100 वर्षामध्ये ब्रिटिशांकडून चीनी लोकांनी अनेक गोष्टी शिकल्या होत्या. त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार या सगळ्यांचा अभ्यास आणि परिशीलन करणारा चीनी तरुणांचा एक मोठा वर्ग चीनमध्ये निर्माण होत होता. त्याच्या मनात असंतोष खदखदत होता. आपण चीनचं हे साम्राज्य आणि आपण चीनचं साम्राज्य पुन्हा वैभवाला आणलं पाहिजे, परकीयांचं आक्रमण काढून टाकलं पाहिजे. जर सम्राटाला हे शक्य नसेल तर सम्राटाला बाजूला केलं पाहिजे. इतर देशांमध्ये ज्या प्रकारची लोकशाहीची रचना आहे तशी आपल्या देशात आली तरी चालेल, परंतु यापुढे परकीयांचं दास्यत्व स्वीकारायचं नाही अशी भावना चीनी समाजामध्ये होऊ लागली आणि परिणामतः राजेशाही नष्ट झाली पाहिजे असा आग्रह धरला जाऊ लागला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चीनची तत्कालीन राणी सी झी नावाची जी होती तिचं 1908 साली निधन झालं. परंतु तिच्या नंतर जो सत्तेत आला तो युवराज मात्र अवघा 2 वर्षांचा होता. एखाद्या दुर्बल अवयस्क व्यक्तीच्याकडे राज्यकारभार झाल्यामुळे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण अनेक वेळा अनुभवलं आहे. 2 वर्षाच्या या युवराजांनी चीनवर राज्य करावं ही कल्पना वेडगळपणाची होती आणि म्हणून त्याच्या वतीने चॅन्सलर म्हणून एका सेनाधिकाऱ्याला राज्य दिलं गेलं. चीनच्या त्या काळात चीनवर राज्य करणाऱ्या घराण्याचं नाव होतं क्विंग डायनॅस्टी, क्विंग घराणं. जवळपास 300 वर्षापासून या क्विंग घराण्याचं चीनवर राज्य होतं. दुर्बळ आणि अवयस्क सम्राट, त्याच्या वतीने राज्यकारभार करणारा अत्यंत नालायक दुष्ट राजप्रतिनिधी, या सर्वांमुळे चीनी जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आणि याचा परिणाम 1911 मध्ये एका मोठ्या राजकीय क्रांतीत झाला. चीनच्या सम्राटाची ही अवस्था कशी होती आणि त्याचा शेवट कसा झाला याचं चित्रण एका चित्रपटात करण्यात आलं आहे, द लास्ट एम्परर. आपण प्रत्येकाने बघायला हवा, इतका हा नितांत रमणीय आणि सुंदर चित्रपट आहे. याला जवळपास 9 ऑस्कर पुरस्कारांनी पुरस्कृत केलं आहे. चित्रपटाची रचना आणि सजावट, नेपथ्य, संचालन इतकं उत्तम आहे. त्यासोबतच चित्रपटाची कथा एवढी वेगवान आहे की आपल्याला एखाद्या अवयस्क छोट्याशा मुलाला राजपदावर बसविल्यानंतर त्या समाजाची, देशाची कशी वाताहत होते आणि अखेर या सम्राटाला देखील फाशीलाच जावं लागतं, मृत्यूच्या तोंडी जावं लागतं. त्याची ही दारुण कथा या चित्रपटातून मांडलेली आहे. क्विंग डायनास्टीचा पराभव झाला, तो होणारच होता, कारण राजकीय नेतृत्व अपरिपक्व होतं. ज्याच्या हातात राजकीय नेतृत्व होतं तो व्यक्ती अत्यंत कठोर शासन करणारा होता. तो जनतेच्या हिताचा विचार करणारा नव्हता. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होता, नोकरशाहीचं वर्चस्व होतं आणि परकीय सत्तेचा वरदहस्त होता. या सर्व गोष्टींमुळे स्वर्गातून आलेल्या राजाचा आता स्वर्गवास झाला पाहिजे अशा प्रकारची भावना चीनी जनतेत झाली आणि तिला तोंड देण्याकरता अत्यंत समर्थ अशा नेतृत्वाचा जन्म झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. येथूनच चीनचा पुढचा प्रवास, विकासाचा प्रवास सुरू होतो
या नवीन चीनचा जो निर्माता होता त्याचं नाव होतं डॉक्टर सन यत सेन. एका छोट्या गोंझू नावाच्या खेड्यामध्ये जन्माला आलेला हा व्यक्ती इंग्रजी शाळेत शिकला, जपानमध्ये टोकियो विद्यापीठात शिकला आणि नवीन ज्ञान घेऊन आला, सोबत नवीन विचारही घेऊन आला. आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडू शकणारा आणि जगाला चीनचं महत्व पटवून देणारा, चीन हा जगावर राज्य करू शकेल एवढा समर्थ आणि महान देश आहे असं मनापासून मानणारा, राष्ट्रवादी चीनची निर्मिती करणारा, नव्या चीनचा उदय झाला आहे हे मी सांगितलंच पाहिजे अशा प्रकारची वृत्ती असलेला हा व्यक्ती चीन मधील युवकांमध्ये एक चैतन्य निर्माण करू शकला. त्यांनी 3 सूत्र दिली. पहिलं राष्ट्रवाद, दुसरं लोकांना अधिकार म्हणजे लोकशाही आणि तिसरं लोकांना अर्थपूर्ण चांगलं जीवन जगण्याची संधी. चीनी जनतेला या घोषणांची भुरळ पडली नसती तरच नवल. चीनी जनता या सगळ्या घोषणांनीच नव्हे तर सन यत सेन यांच्या कार्यपद्धतीने विलक्षण प्रभावित झाली. स्वाभाविकपणे 1911 साली सुरू झालेल्या या युद्धामध्ये, राजकीय क्रांतीमध्ये सन यत सेनच्या गटाचा विजय झाला आणि ते चीनचे अध्यक्ष झालेत. सन यत सेन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांचा एक महत्वाचा सेनापती त्याला गादीवर आणलं. परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे. सन यत सेन हे स्वतः डॉक्टर सन यत सेन या नावाने ओळखले जात होते. ते विद्वान होते, विचारांनी प्रगल्भ होते. त्यांच्या प्रत्येक विचारांचं, लिखाणाचं चीनी जनता काळजीपूर्वक परिशीलन करीत होती. त्यामुळे त्यांचा चीनी जनतेवर प्रभाव होता. चीन जगाचा सम्राट झाला पाहिजे असं वारंवार ते आपल्या लिखाणातून लिहित होते आणि त्यामुळे युरोपामध्ये मात्र त्यांची प्रतिमा अत्यंत काळवंडलेली होती. त्यांच्याबद्दल केलं जाणारं लिखाण अत्यंत वाईट प्रकारचं होतं. सॅक्स रोमर नावाच्या एका माणसाने डॉक्टर फुमांचू नावाचं जे पात्र तयार केलं ते या सन यत सेन यांच्याकडे पाहून, की जो एक क्रूर कर्मा आहे, जो चीनला जगावर राज्य करणारा व्यक्ती म्हणून स्वप्न पाहणारा आहे वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की सन यत सेनमुळे नवा चीन जन्माला आला. त्यांचे उत्तराधिकारी होते डॉक्टर चँग कै शाईक. चँग सुद्धा सन यत सेन सारखेच अत्यंत दारिद्र्यात वाढलेले परंतु खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेले महत्वाकांक्षी व्यक्ती होते. ते देखील जपानमध्ये शिकलेले होते. सन यत सेनचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार हाती घेतला. परंतु चँग शेख हे सन यत सेन सारखे त्यागमूर्ती मात्र नव्हते. त्यांना राजलालसा होती. त्यांच्याच काळामध्ये 1926 मध्ये चीनचं एकत्रीकरण करण्याची मोहीम सुरू झाली. त्यावेळेला जपानने चीनवर आक्रमण केलं. यापूर्वी 1904 साली चीनचा जपानने पराभव केला होता. त्यापूर्वीही पण चीनचा जपानने पराभव केला होता. चीननी जपानकडून अशा प्रकारे मार खाल्ल्यामुळे चीनी जनतेच्या मनात जपानबद्दल विलक्षण संताप देखील होता. आपण जर एकत्र आलो, मांचुरिया, मंगोलिया आणि सर्व चीनी प्रांतांनी एकत्र येऊन जपान विरुद्ध संघर्ष केला तर आपल्याला विजय मिळेल अशा प्रकारचा विचार डॉक्टर चँग कै शैक यांनी मांडला. तो जनतेला अविलक्षण आवडला. राष्ट्रवादाची ज्वाला सन यत सेन यांनी प्रज्वलित केलीच होती. तिला त्यांनी आणखीनच पुढे नेलं आणि त्याकरता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जपानच्या विरुद्ध आक्रमण सुरू केलं. 1926 ते 34 या काळात चीन आणि जपानमध्ये अशा प्रकारचं जागृत आणि सुप्त स्वरूपात युद्ध सुरू झालं. परंतु चँग कै शैक या सन यत सेन यांच्या मृत्यूनंतर चँग कै शैक यांनी जरी कार्यभार हाती घेतला तरी त्यावेळेला एक गोष्ट झाली. चीनच्या राज्यकर्त्यांचे प्रतिनिधी असणारे जे कोणी सेनाधिकारी होते त्यांच्याबरोबरच्या युद्धात चँग यांचा पराभव झाला. परंतु त्यामुळे सत्तेचा हा संघर्ष संपला नाही. चँग यांनी स्वतंत्रपणे त्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध, लष्कराविरुद्ध युद्ध सुरू केलं आणि त्याच वेळेला एक नवीन नेतृत्व उदयाला आलं. त्याचं नाव होतं माओ त्से तुंग. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा धुरा वाहणारे, नेतृत्व करणारे माओ आणि चँग यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला जपानच्या विरुद्ध लढताना दोघेही एकत्र होते. परंतु ज्या क्षणाला जपानचा पराभव होऊ लागला त्याबरोबर मात्र सत्ताकांक्षींनी पछाडलेल्या या दोन्ही व्यक्तींनी आपापले वेगळे मार्ग निवडले. चँग स्वतःला राष्ट्रवादी समजत होते, कम्युनिस्ट विरुद्ध समजत होते. तर माओ त्से तुंग हे रशियाचे समर्थक होते, कम्युनिस्ट विचारांचे समर्थक होते आणि त्यामुळे या दोघांमध्ये गृहकलह होणं स्वाभाविक होतं. माओ यांनी शेतकऱ्यांमध्ये, सामान्य जनतेमध्ये जाऊन एका वेगळ्या विचाराचा प्रसार केला आणि जपानचा पराभव होता होताच माओ त्से तुंग यांचं वर्चस्व, यांचं व्यक्तिमत्व चीनी जनतेला आवडायला लागलं. परिणामतः या दोन मोठ्या व्यक्तींच्या विचार संघर्षातून, सत्ता संघर्षातून गृहयुद्धाला प्रारंभ झाला. जपानचा दुसरा महायुद्धात पराभव झाला. परंतु त्याच्या अगोदरपासूनच माओ त्से तुंग आणि चँग कै शैक यांची कॉमिंगटांग पार्टी, राष्ट्रवादी पार्टी
यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष अत्यंत रक्तरंजित होता. आपल्याच देशातल्या आपल्याच बांधवांना मारून आपण सत्तेवर आलं पाहिजे हा विचार दोन्ही पक्षांमध्ये होता. चँग यांना लष्कराने मदत करायला सुरुवात केली तर माओला जनतेने मदत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे माओ यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वाला जनतेच्या समर्थनामुळे, जनतेच्या पाठिंब्यामुळे एक वेगळं वलय देखील प्राप्त झालं. चीनमध्ये सुरू झालेलं हे गृहयुद्ध 27 ते 37 असं 10 वर्ष चाललं. कम्युनिस्ट विरुद्ध राष्ट्रवादी असं त्याचं स्वरूप होतं. कम्युनिस्टांना पराभूत करण्याकरता चांग के शैक यांनी इतर राष्ट्रांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चांग यांचा पूर्ण पराभव 1949 साली झाला. त्यांना चीन सोडून पळून जावं लागलं आणि ते फॉर्मोसा नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्या बेटावर, त्याला आज आपण तैवान म्हणतो, तेथे त्यांना निर्वासित म्हणून राहावं लागलं. स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याकरता तिथूनच त्यांनी प्रयत्न सुरू केले. रशियाने माओ त्से-तुंग यांना मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा केला, सैन्य पुरवठा केला, तांत्रिक आणि त्याचबरोबर व्यूहरचनात्मक मदत केली. त्यामुळे चीनी सैन्यापाशी लष्करी युद्धाचा अनुभव नसल्यामुळे त्याचा पराभव करणं माओ त्से-तुंग यांना सहज शक्य झालं. हे माओ होते तरी कोण? माओ यांचा जन्म 1893 ला 23 डिसेंबरला शानशान नावाच्या प्रांतात एका खेड्यात झाला. त्यानंतर ते लवकरच कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले 1908 साली. कम्युनिस्टांचं शिरकाणच सुरू झालं होतं 16 सालापासून, परंतु जे काही थोडे थोडके कम्युनिस्ट वाचले त्याच्यापैकी एक प्रमुख व्यक्ती म्हणजे माओ त्से-तुंग होते. 1923 साली त्यांनी चँग के शैक बरोबर मैत्री देखील केली होती. परंतु चँग के शैक यांचा पराभव होऊ शकतो आणि आपणच चीनचे सर्वेसर्वा होऊ शकतो हे त्यांनी वेळीच ओळखलं आणि चँग पासून त्यांनी फारकत घेतली. 1949 साली माओ त्से-तुंग हे चीनचे सर्वेसर्वा झाले. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष, चीनी राज्य यंत्रणेचे प्रमुख आणि एक प्रकारे एक नवीन महाराज म्हणूनच माओ त्से-तुंग यांचा उदय झाला. माओ त्से-तुंगच्या जीवनावर अनेक पुस्तकं, अनेक चित्रपट निघाले. काही पुस्तकं अत्यंत लक्षणीय आहेत. त्यातून त्यांचं जीवन, त्यांच्या कार्यपद्धतीचा नेमका परिचय होतो. तुम्ही पुढे करून देणारच आहे. माओ त्से-तुंग यांचा चायना, त्यांचा चीन या नावाचं पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखं आहे. माओ त्से-तुंग यांचं जीवन कशा प्रकारचं होतं, त्याचे जे अलिखित आणि अकथित पैलू होते त्याच्यावर देखील पुस्तकं लिहिल्या गेली. त्यांनी कशा प्रकारे एका नवीन तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रस्थापना केली, कशा प्रकारे एक नवीन राज्यक्रांती घडवून आणली, त्याच्याकरता कोणत्या युद्धतंत्रांचा वापर केला, ज्याला आपण गुरिल्ला वॉरफेअर म्हणतो, गनिमी कावा म्हणतो, त्याचा त्यांनी अत्यंत यशस्वीपणे वापर कसा केला यावर देखील लिखाण झालेलं आहे. माओ त्से-तुंग जर जगाच्या प्रसिद्धीच्या झोतात आलेत त्याचं एक कारण म्हणजे एक शब्द जो की आज भारतात देखील वापरला जातो, जगात सर्वत्र वापरला जातो, तो म्हणजे लॉंग मार्च. फार मोठा असा एक संघर्षाचा प्रवाह आणि प्रवास की ज्याच्यामध्ये लक्षावधी लोकांनी सहभागी घेतला. एका राज्यसत्तेला दिलेलं आव्हान ती राज्यसत्ता पेलू शकली नाही. लोकांच्या या रेट्यापुढे, आक्रमणापुढे आणि आघातापुढे राज्यसत्ता कोलमडून पडली. 10 लाख लोकांना घेऊन निघालेला हा लॉंग मार्च जवळपास 6000 मैल, 11,000 किलोमीटरचा होता आणि यामध्ये चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून लोक सहभागी होतच गेले. कधी घोड्यावर, कधी गाढवावर, कधी जीपमधून असा माओ यांनी प्रवास केला, कधी पायी देखील प्रवास केला. अनेक संकटांना तोंड दिलं. त्याची अत्यंत रसभरीत आणि लोकांना प्रभावित करणारी वर्णनं सर्वत्र प्रकाशित केली जात होती. एक्सक्यूज मी त्याच्यामुळे सर. लोक अधिकच प्रभावित होत सर होते. तुमचा आवाज फार बारीक येतोय. बरं, मी परत अधिक आवाज वाढविण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे चीनी जनता अधिकच प्रभावित होत होती. माओ त्से-तुंग यांचं व्यक्तिमत्व, यांची जीवनशैली हा चीनी जनतेचा आदर्श झाला आणि या लॉंग मार्चमुळे माओंना जगात पूर्वी कधीही कोणत्याही माणसाला, कोणत्याही नेतृत्वाला मिळालं नसेल असं अभूतपूर्व यश मिळालं. कशा प्रकारे जरा लक्ष द्या. The Long March of the Chinese Red Army. All the Red Army men were very young before the Long March. They used to be workers, peasants, students, intellectuals, peddlers, or KMT soldiers. They fought to change the destiny of China. From October 1934 to October 1936, in order to smash KMT's military encirclement so as to fight against Japanese invaders in the north, led by the CPC, the 1st, 2nd, 4th Route Armies, as well as the 25th Army of the Red Army, set out the Long March at different times and via different routes. The 1st Route Army started the 1st. When breaking through KMT's 4th blockade line, they fought bloody battles, with the number dropping from 80,000 to 30,000. They indeed suffered great losses in fierce battles. Twin E meeting was held on January 15, 1935.
New military leadership was established. New strategy reversed the passive situation. After crossing the Chushui River for 4 times and crossing the Jinsha River, the Red Army broke out enemies' encirclement. However, the path ahead was extremely dangerous. The Luding Bridge over Dabu River consisted of 13 iron chains. The bridge floor was removed. 22 warriors climbed the chain at the risk of a hail of bullets and stormed the opposite bank. Snow mountains at the east. माओंनी अशा प्रकारे या लॉंग मार्चच्या माध्यमातून चीनी जनतेला नव्हे तर सगळ्या जगाला प्रभावित केलं. विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शेतकरी असतील, कातकरी असतील, कामगार असतील, शेतमजूर असतील, सर्वसामान्य नागरिक आणि स्त्रिया असतील, या सर्व एकमताने माओच्या पुढे आणि मागे चालू लागल्यात. माओ हे जननेता झालेत. चीनचं एकमेव प्रतीक जर कोणतं असेल तर हा एक व्यक्ती आहे, अशा प्रकारची भावना चीनी जनतेत आणि जगात निर्माण झाली. माओंनी या काळामध्ये आपला विचार, आपलं तत्वज्ञान अधिक प्रगल्भपणे मांडायला सुरुवात केली. आपण कम्युनिझमचा का स्वीकार केला आहे आणि याच्यातून चीनचा उद्धार कसा होणार आहे हे सांगण्याकरता त्यांनी अनेक लेख लिहिलेत. मार्च चालू असताना वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं दिली, त्याचं नंतर संकलन करण्यात आलं. त्यापैकी काही महत्वाचे जे काही अंश होते ते एका पुस्तकात लिहिण्यात आले आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं द लिटिल रेड बुक, माओचं लहान लाल पुस्तक. चीनी कम्युनिस्ट पक्षाचं तत्वज्ञान, माओचे विचार आणि त्याच्यातून निर्माण होणारा एक नवीन समाज याबद्दलचं हे चित्रण होतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्यासोबत हे पुस्तक ठेवणं नंतर चीनमध्ये आवश्यक आणि सक्तीचं करण्यात आलं. प्रत्येक व्यक्तीने दररोज हे पुस्तक वाचलंच पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडण्यात आला आणि त्यामुळे पूर्वी जे लोक इच्छेनी स्वेच्छेनी हे पुस्तक वाचून माओंच्या विचारांनी प्रभावित होते, नंतर प्रभावित होण्याचा प्रश्नच उरला नाही. हे पुस्तक न वाचणारा चीनचा द्रोही आहे, चीन विरोधक आहे, राष्ट्रद्रोही आहे आणि जो कोणी या पुस्तकाची निंदा करेल, त्यातले दोष दाखवेल, त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच देता येणार नाही. अशा प्रकारची एक नवीनच विचारसरणी नंतर पुढे आली आणि ती फार भयावह होती. माओ गादीवर आलेत, परंतु त्यांना विरोध करणारे लोक कमी नव्हते. आपल्याला प्रत्येकाला हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बद्दल माहिती असेल, स्टॅलिनच्या सायबेरियातल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बद्दल माहिती असेल, लेबर कॅम्प बद्दल माहिती असेल. सश्रम कारावास असं त्यांचं वर्णन केलं जातं, सश्रम छावण्या असं त्यांचं वर्णन केलं जातं. या छावण्यांचा उद्देश एकच असायचा, लोकांकडून काम करून घेणे आणि काम करत असतानाच त्यांना मृत्यू लोकात टाकणे, अनन्वित अत्याचार करणे, त्यांना मानवी जीवनापासून पूर्णपणे वंचित करणे. परंतु माओ त्से तुंग यांनी मात्र अशी चुकी केली नाही. त्यांनी शक्य त्या ठिकाणी लोकांना रिएज्युकेट, लोकांना नव्याने शिक्षण दिलं. आता हा शब्द ऐकून तुम्हाला कदाचित तुम्ही देखील प्रभावित व्हाल, पण त्याचा अर्थ समजून घ्या. जो कोणी आमचे विचार ऐकणार नाही तो समाजाचा, देशाचा शत्रू आहे. त्यांनी आमचे विचार ऐकेपर्यंत त्याच्यावर अत्याचार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. जर त्यांनी मनापासून ही आमचे विचार स्वीकारले आणि तसाच तो वागायला लागला तर त्याला जगण्याचा अधिकार आहे. अन्यथा अशा प्रकारच्या गणशत्रूंचा, लोकशत्रूंचा एकच मार्ग असतो आणि तो स्वर्गलोकाकडेच जात असतो. परिणामतः ज्यांनी माओच्या विचारांना विरोध केला, ज्यांनी माओच्या विचारातले दोष दाखविण्याचा प्रयत्न केला, वेगळं तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला, अशा सर्व लोकांना यमसदनास पाठविण्याचा आपल्याला अधिकारच मिळाला आहे असं माओचे सैनिक, त्याचे रेड गार्ड समजायला लागले आणि परिणामतः श्रमछावण्यात ज्यांची रवानगी व्हायची ते लवकरच यमसदनाला देखील जात होते. या श्रमछावण्यांना माओनी रिएज्युकेशन कॅम्प, पुनर्शिक्षणाचे शिबिर असं नाव दिलं. त्याला चीनी नाव होतं लगाई. परंतु या चीनी लगाईमधून कधीही कोणीही वापस आला नाही. लक्षावधी लोकांना अशा प्रकारे पुनर्शिक्षित करून त्यांना स्वर्गवासाची वारी किंवा प्रवास करण्याची संधी माओनी सहजपणे दिली. असा एक साधा अंदाज आहे की या लेबर कॅम्प्समध्ये माओच्या कारकिर्दीतच 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांना सहजपणे स्वर्गवासाची संधी मिळालेली आहे. माओच्या या अत्याचारी राजवटीबद्दल नंतर अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. जे कोणी लोक वाचलेत, जे चीन सोडून तैवानला पळून गेलेत, जे चीन सोडून कोरियाला पळून गेलेत किंवा अजून कोणत्या देशात पळून गेले, अमेरिकेत पळून गेले, त्यांनी माओच्या या प्रचंड अत्याचाराचं, अनन्वित अत्याचाराचं खूप वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलंय. ते वाचणं सुद्धा शक्य होणार नाही, इतकं भयावह आहे. परंतु असं असताना सुद्धा माओची लोकप्रियता मात्र कमी होत नव्हती. चीन मधलं त्या काळातलं जीवन कसं होतं हो जरा समजून घ्या. सर्व ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या छोट्या शेती होती त्या सर्वांचं एकत्रीकरण करण्यात आलं. जमीनदार, मोठ्या शेती करणारे बागायतदार, मोठे शेतकरी या सर्वांची निखरून हत्या करण्यात आली.
त्यांची जमीन सरकार जमा करण्यात आली. जो कोणी आपली शेती द्यायला विरोध करेल, मग तो छोटा शेतकरी असो की मोठा जमीनदार असो, त्याला गावातच चौकामध्ये भर चौकात फाशी देणं आणि ती सर्वांना दाखवणं हा एक नियम मानण्यात. आपल्या देशातले नक्षलवादी ज्या प्रकारे वागतात, त्यांनी ही नक्कल तिथूनच केलेली आहे. आणि अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या आवाज येत नाहीये. आवाज नाही. आवाज नाही. लाईट गेलीये, पॉवर गेलं वाटतंय, म्हणजे नेट कनेक्शन झालंय, गेलं असेल. हॅलो, ऐकू येत आहे का आता? येस सर, येत आहे. आला हो, आला. येत आहे, येत आहे. प्लीज आता मी सुरू करतोय पुन्हा एकदा. हा, कृपा ऐक- करून आपले मोबाईल फोन मात्र म्यूट ठेवा. हा, हॅलो, येस सर, येस सर, आय शॅल स्टार्ट अगेन. येस सर. थँक्यू. अशा प्रकारे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या. या सगळ्या कृषी नियोजनचा परिणाम असा झाला की संपूर्ण शेती चीनमधली अपयशी झाली. त्यामुळे लोक भुकेनी उपवासाने मरू लागले. जवळपास 20 मिलियन म्हणजे 2 कोटी लोक अशा प्रकारे उपाशीच मेले. जे कोणी उपाशी मेले नाहीत त्यांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट होती. तुम्हाला याच्यातलं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं. आपल्याला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल. ज्या काळात प्रचंड दुष्काळ पडला होता, भूकमरीने लोक मरायला लागले, त्यावेळेला माओ त्से तुंग यांनी काही नवीन पदार्थ लोकांनी तयार करून खावेत अशी सूचना केली आणि त्याच्यातून काही पदार्थ चीनमध्ये तयार झाले. गवताचं सूप, कुत्र्याच्या मांसाच्या भाज्या, अशा प्रकारच्या अनेक वस्तू त्यामुळे जन्माला आल्या. सर्वसामान्य माणसाला ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतील अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार त्या काळात चीनी लोकांवर झालेत. जो वाचला तो नशीबवान आहे अशा प्रकारची म्हणण्याची पाळी आली. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1948 साली जॉर्ज ऑर्वेल नावाच्या लेखकाने अॅनिमल फार्म नावाची एक कथा लिहिली होती आणि 1984 नावाची एक कादंबरी पण लिहिली. त्या दोन्ही गोष्टींचा मुख्य हेतू रशियातल्या अत्याचारांचं चित्रण करणं हा होता. जर त्यानंतर जॉर्ज ऑर्वेल जिवंत राहिले असते आणि जर चीनला त्यांनी भेट दिली असती तर कदाचित त्यांनी त्याहीपेक्षा अधिक भयानक स्वरूपाच्या कथा लिहिल्या असत्या, त्याच्याबद्दल संशयच नाही. या रेड गार्ड्सच्या अत्याचाराचं स्वरूप आणि याच्यातून झालेले अत्याचार याची कल्पना तुम्हाला पुढील उदाहरणावरून येईल.
हम्म. माओचं जे लाल सैन्य होतं, ज्याला रेड आर्मी म्हणतात, त्यात सुरुवातीला 2 लाख लोक होते. 15 वेगवेगळ्या खेड्यांमधून ग्रामीण प्रांतातून या लोकांची भरती करण्यात आली होती. त्यांना गनिमी काव्याचं शिक्षण देण्यात आलं होतं. जो कोणी स्वतःला श्रीमंत, सभ्य, सुसंस्कृत समजत असेल अशा व्यक्तीची हत्या केली पाहिजे, अशा प्रकारचं धोरण माओच्या या रेड गार्ड्सनी स्वीकारलं. त्यामुळे शेकडो शिक्षक, भिक्षू, लेखक, कवी या सर्वांची हत्या झाली. तुम्हाला याचं एक उदाहरण मला सांगावयाचं आहे. डॉक्टर जिंदुआ नावाचे एक तरुण 1940-45 पर्यंत अमेरिकेत राहत होते. माओ त्से तुंग यांनी सुरुवातीला त्या सर्व तरुणांना अमेरिकेतले आवाहन केलं की चीनच्या पुनरुत्थानासाठी तुम्ही वापस या. डॉक्टर जिंदुआ सारखे शेकडो युवक त्यामुळे चीनला वापस आले. त्यानंतर त्यांच्यावर जे अत्याचार झालेत, त्यांना ज्या प्रकारे वागविण्यात आलं, त्याचा अत्यंत दहशत बसविणारा अनुभव डॉक्टर जिंदुआ यांनी परत हाँगकाँगला पळून गेल्यानंतर चीनमधील डॉक्टर जिंदुआ या नावाने लिहून काढलं. हे पुस्तक 1964 साली प्रकाशित झालं आणि त्यानंतर सातत्याने त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. आपल्याकडे पुण्याच्या मेहता प्रकाशकांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील प्रकाशित केला आहे. वाचण्याची देखील आपल्यामध्ये हिंमत राहणार नाही इतका हा अनन्वित अत्याचाराचा एक लेखी असा दस्तावेज आहे. माओंचं स्वप्न होतं की चीनचा विकास झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने विकास झाला पाहिजे, आणि त्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाला चालना दिली. शेती सोडा आणि लोखंड निर्माण करा असा नारा दिला. त्यामुळे लोकांच्या हातातून शेती तर गेलीच, पण औद्योगिकरण मात्र काही साधलं नाही. त्याच काळात माओ त्से तुंग यांनी कम्युन्सची स्थापना केली. सहकारी आणि सामूहिक शेतीचा उद्धारच्या माध्यमातून उद्धार होईल अशा प्रकारचा प्रचार केला. कोणत्याही जमिनीचा भूस्वामी कोणी नसणार, शासनच सगळ्या जमिनीचं मालक असेल, असा त्यांनी एक प्रचार केला. जगभर या योजनेचा मोठा सपोर्ट, मोठा सहाय्य मिळालं, मोठा पुरस्कार झाला. सगळ्या जगाला मोठं कुतूहल होतं की माओ त्से तुंग नेमकं करीत तरी काय आहे. आणि त्यामुळे जगातून अनेक देशातून या कलेक्टिव्ह फार्म्सला पाहण्याकरता, त्याला भेट देण्याकरता शेकडो लोक जाऊ लागले. भारताच्या तत्कालीन शासनाने तर एक कमिटी स्थापन केली सामूहिक शेतीचं अध्ययन करण्याकरता. या समितीने माओच्या या सहकारी शेतीला भेट दिली आणि भारतात आल्यानंतर एक मोठा विस्तृत अहवाल लिहिला आणि सांगितलं की अशा प्रकारचा आदर्श जगात कोणताही नाही. कारण तिथे शेतकऱ्यांना चांगले गणवेश दिले आहेत, उत्तम प्रकारचे ट्रॅक्टर्स आहेत, शेतीची फार उत्तम प्रकारे निगा ठेवली जाते, बी बियाणांची उपलब्धता आहे, मोठ्या प्रमाणात पीक येत आहे. एक जणू काही शेतकऱ्यांचं मोठं स्वप्नच साकार होत आहे. लोक हो, मला दिसलेला चीन या नावाचं एक पुस्तक त्यानंतर त्या अहवालावर आधारित एका लेखिकांनी लिहिलं की जी त्या समितीची सदस्य होती. परंतु मला तुम्हाला त्याचा दुसरा भाग सांगायला पाहिजे. 1997 साली एक बाई अमेरिकेला पळून गेली चीनमधून आणि तिने सुद्धा हेच पुस्तक लिहिलं, मला दिसलेला अनुभवलेला चीन. त्यात तिने एक गोष्ट लिहिली आहे, त्यावरून तुम्हाला सामूहिक शेतीचा फुलपणा, त्याच्यातलं जे मोठं प्रचंड गोंधळ, फ्रॉड होता ते तुमच्या लक्षात येईल. तिने लिहिलं आहे की 55-56 साली सगळ्या जगातून मोठे मोठे प्रतिनिधी चीनमध्ये येत असत. आमच्या सामूहिक शेतीचं यश पाहण्याकरता एकच फार्म होता. तिथे आम्ही सर्व लोक जे की एखाद्या सिनेमातले कलाकार होतो, त्यांना शेतकऱ्यांचे कपडे घालण्यात येतात. अशा प्रकारचे डेलिगेशन आले की त्यांच्या पुढे आम्ही शेतकरी म्हणून वावरत असू. आमच्यापाशी एकच ट्रॅक्टर आणि एकच ट्रक होता. हे डेलिगेशन आलं की त्यांना आम्ही शेतकऱ्यांची नक्कलच जणू काही करून दाखवत होतो आणि असं सांगत होतो की चीनमध्ये सगळे शेतकरी विलक्षण सुखी आहेत, आनंदी आहेत. डेलिगेशन गेलं की आमचे हे कपडे देखील काढून घेतले जात असत. एखादं नाटक इतके वर्ष एखाद्या देशाने करावं आणि जगाला फसवावं याचं दुसरं उदाहरण नाही. माओनी त्यानंतर नवीनच एक योजना आणली, ग्रेट लीप फॉरवर्ड. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर मोठी हनुमान उडी घ्यायची असं स्वप्न त्यांनी ठेवलं. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी, औद्योगिकरण याकरता सर्व मजुरांना, नागरिकांना कामी लावलं. परंतु असं करीत असताना योग्य ती व्यवस्था मात्र प्रस्थापित करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ते बांधताना, कारखाने बांधताना, पूल बांधताना, धरणं बांधताना
लक्षावधी लोकांना जीव द्यावा लागला. जवळपास 2 कोटी लोक यामध्ये मारल्या गेली. परंतु त्याचा देखील चीननी कधीही गवगवा केला नाही. उलट ही सोशल कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट, ही विकासाची सामाजिक किंमत आहे असं सांगून कम्युनिस्ट पक्षाने त्याचं समर्थनच करण्याचा प्रयत्न केला. एखादा देश कशा प्रकारे आपण केलेल्या अत्याचारांचं समर्थन करू शकतो याचं चीनपेक्षा दुसरं वाईट उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर दुसरी क्रांती सुरू झाली. तिला दुसरी सांस्कृतिक क्रांती म्हणतात. 1966 साली माओ साहेबांनी ही क्रांती सुरू केली. जे कोणी चीनी कम्युनिस्ट पक्षाला आव्हान देतील, माओच्या सत्तेला आव्हान देतील, असा प्रत्येक व्यक्ती हा चीनचा शत्रू आहे असं सांगून घराघरांमध्ये शोध घेणं सुरू झालं. एक नवीन तंत्र माओ तुंग यांनी अस्तित्वात आणलं या सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून. एखाद्या घरी जर एखादा तरुण मुलगा असेल आणि जर त्याला 2 वेळ चांगलं जेवण हवं असेल, तर तू तुझ्या आई वडील काय करतात, ते देशाविरुद्ध बोलतात का याची कबुली दे. कितीतरी कुटुंबांमध्ये अशा प्रकारे आई वडिलांविरुद्ध मुलं, मुलांविरुद्ध आई वडील, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. शेकडो कुटुंबांमध्ये अनन्वित अत्याचार आणि हत्या झाल्या. या सांस्कृतिक क्रांतीत किती लोक मेलेत याचं कुठलीच मोजदाद कधी कोणी केली नाही. अनेक विद्यापीठं बंद करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक यांची निर्गम हत्या करण्यात आली. जो कोणी बुद्धिवादी आहे तो देशाचा शत्रू आहे, अशा प्रकारचं धोरण आणि तत्वज्ञान सर्वत्र पसरविण्यात आलं. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळा गेली. असं असताना सुद्धा माओचं वर्चस्व आणि विभूतिमत्व मात्र कायमच होतं. चीनच्या या क्रांतीत आणि रशियन क्रांतीमध्ये काही साम्य देखील होते. दोन्ही क्रांतींमध्ये जनतेने सहभाग घेतला होता. एका विशिष्ट व्यक्तिमत्वाला, जसं की चीनमध्ये माओ, आणखी रशियामध्ये लेनिन यांना पुढे आणण्यात आलं. समाजावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. राजाचा हत्या झाली. रशियामध्ये झारची, चीनमध्ये क्विंग राजाची. आणि असं करीत असताना किती लोकांवर कशा प्रकारचा अत्याचार झाला याचा कोणताही साधा सुद्धा लेखाजोखा ठेवण्यात आला नाही. माओनी जे राज्य स्थापन केलं त्याला पीपल्स रिपब्लिक असं नाव दिलं. परंतु यावर सत्ता मात्र फक्त कम्युनिस्ट पक्षाची होती. आणि कम्युनिस्ट पक्षाचे जे कोणी साथीदार पॉलिट ब्युरोचे सदस्य होते त्यांचीच होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माओच्या ज्या प्रकारचं राजकीय धोरण आणि ज्या प्रकारची राजकीय नीती अंमलात आणल्या गेली, त्यामुळे चीनी जनतेचा सर्व जगाशी कायम संबंध संपला. चीनमध्ये कोणी येऊ शकत नव्हतं. चीनचा कोणाशीही, रशिया सोडून कोणाशीही व्यापार नव्हता. आणि चीनशी कोणी व्यापार करू नये अशाच प्रकारचं धोरण माओ साहेबांनी स्वीकारलं होतं. चीन स्वयंपूर्ण आणि स्वयं सामर्थ्य आहे अशा प्रकारचं एक रचना चीनमध्ये निर्माण करण्यात आली. परंतु असं करीत असताना चीनचं आपण आर्थिक नुकसान करत आहोत हे मात्र त्यांनी लक्षात घेतलं नाही. याच काळात आणखीन एक मोहीम राबविण्यात आली. चीनमध्ये शेतीचे उत्पादन कमी होत आहे आणि याला कारणीभूत तर कोणी असेल तर चिमण्या आहेत, उंदीर आहेत असं सांगण्यात आलं. आणि म्हणून सर्व चीनमधल्या सर्व चिमण्या, सर्व उंदीर, सर्व कीटक नष्ट केले पाहिजेत याच्याकरता एक सामूहिक योजना, मास मुव्हमेंट सुरू करण्यात आली. जवळपास 2.5 कोटी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. परिणाम, अगदी सामान्य चिमणीसारखा एक पक्षी की ज्यांनी जगावर कोणताही अत्याचार केला नसेल आणि जो इतका किरकोळ आहे की ज्याच्या अस्तित्वाचा जगाला धोका नाही, नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. लक्षावधी, कोट्यावधी चिमण्या, उंदीरं मारण्यात आले. त्याच्याकरता युवकांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आलं. आणि या मोहिमेचा काय परिणाम झाला हो?
अशा प्रकारे चिमण्या मारल्यामुळे उलट शेतीचं नुकसानच झालं आणि त्यामुळे पुन्हा मोठा दुष्काळ निर्माण झाला आणि त्यात पुन्हा काही लक्षावधी लोकांची मृत्यू झाला उपाशी पोटी. मग हे अभिमान मागे घेण्यात आलं. पुन्हा एकदा चिमण्या वाढवा असं अभियान देखील सुरू केलं. आपल्या देशामध्ये मोहम्मद तगलक नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. माओ त्से तुंग याची जर त्याच्याशी तुलना केली तर काही गैर होणार नाही. या कम्युनिस्ट पक्षाची रचना अशा प्रकारची होती की ज्यामुळे सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातात आपोआपच केंद्रित होत होती. माओच्या या अनन्वित अत्याचारांवर अनेक चित्रपट निघालेत. चीनमध्ये ज्या प्रकारचे अत्याचार होतात त्यावर समर पॅलेस नावाचा चित्रपट विलक्षण विदारक आहे. इनकन्व्हिनियंट मेमरीज या नावाच्या चित्रपटातून तर आम्हाला कशा कशा यातनातून जावं लागलं याचा चीनी नागरिकांनी दिलेला जो काही अकाउंट आहे, जो काही लेखाजोखा आहे, तो पडद्यावर पाहणं हे एक साहसी अनुभव आहे. माओच्या या लाल पुस्तकातून त्याचं तत्वज्ञान लोकांवर सक्तीने लादण्यात आलं. वेगळा विचार करणारा कोणताही व्यक्ती हा चीनचा देशद्रोही आहे असं समजून त्याची हत्या करण्याचा अधिकार मिळाला. सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चीनमधील सर्व बुद्ध भिक्षूंचे मंदिरं, स्तूप नष्ट करण्यात आले. जुने राजवाडे, जमीनदारांचे उत्तम प्रासाद, शाळा, विद्यापीठ यांची प्रचंड प्रमाणात तोडफोड करण्यात आली. याचा परिणाम अर्थातच चीनवर वाईटच झाला. चीनची अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, नगर रचना पूर्णपणे कोसळत गेली. पण माओला ते लक्षातच येत नव्हतं की असं करून आपण पुढे नाही मागे जात आहोत. आणि या सांस्कृतिक क्रांतीचा एक परिणाम पहा कसा झाला. चीनच्या या कम्युनिस्टचा समाजावर विपरीत परिणाम झाला. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. समाज व्यवस्थेला, समाज रचनेला मोठा धोका पोहोचला. एक हनुमान उडी घेऊन आपण पुढे जाणार आहोत असं स्वप्न सांगणाऱ्या माओनी समाजाला कितीतरी वर्ष, कितीतरी शतकं जणू काही मागेच नेलं होतं. अखेर माओच्या या सगळ्या योजना असफल होत आहेत हे त्याच्या लक्षात आलं. परंतु त्यामुळे हताश नव्हता. आणखीन एक नवीन अशाच प्रकारची योजना आपण सुरू केली पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. जर शेतीमधलं उत्पादन वाढवता येत नाही तर जनतेचं तर उत्पादन कमी करता येईल. या नावाने वन चाइल्ड पॉलिसी सुरू करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही कुटुंबाला एकापेक्षा अधिक मुलंच नको असा आग्रह, असा हट्ट, अशी सक्ती करण्यात आली. परिणामतः अनेक कुटुंबांनी तर इतरांच्या नकळत ज्या मुलांना जन्माला घातलं त्यांना आयुष्यभर अटाळावर किंवा तळघरातच जीवन काठावं लागले. याचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे हा दारुण अनुभव कसा असेल याची तुम्हाला कल्पना येईल. एका गावामध्ये एकदा पूर आला. ही सत्य घटना आहे. चीनी सैनिक आणखी जे काही स्वयंसेवक गावातल्या लोकांना वाचविण्याकरता तेथे आले. तेव्हा त्यांनी पाहिलं एक लहान मुलगी एका झाडावर, एका फांदीवर अडकलेली आहे. तिला वाचविण्याकरता ते जेव्हा वरती गेले तेव्हा ते म्हणाले, माझे 2 भाऊ वरती अडकले, त्यांना पण वाचवा. एखाद्या कुटुंबात मुलं जास्ती जन्माला आली आणि म्हणून त्या कुटुंबाचं रेशन बंद करणं, त्या कुटुंबाला नोकरी मिळवून न देणं, त्या कुटुंबावर अनन्वित अत्याचार करणं, अशा प्रकारचं एक विचित्र धोरण माओ त्से तुंग यांनी स्वीकारलं. त्याचे दुष्परिणाम नंतर चीनला भोगावे लागले. चीनमध्ये तरुणांचा अभाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात वृद्धांची संख्या वाढली. अखेर चीनच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी ही योजना 2005 साली कायमची बंद केली याची घोषणा करून तुम्ही अधिक मुलं पैदा केली तरी चालेल अशा प्रकारचं चीनी जनतेला आश्वासन दिलं. अशा अनेक घटना माओच्या काळात होत होत्या. माओच्या काळामध्ये कोणाला कशा प्रकारे हत्या, कोणाची कशा प्रकारे हत्या झाली, कोणावर किती अत्याचार झाले याचा सर्व लेखाजोखा आजही काय कधीच जगाला मिळणार नाही. पण याची 2 उदाहरणं सांगतो. एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजवाड्यात जाऊन सैनिकांनीच मारायचं माओच्या आदेशावर, हे फक्त चीनमध्येच होऊ शकेल. देशाचा सेनाप्रमुख आपल्या विरोधात असं वाटल्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करून त्याला विमानासकट नष्ट करणं, हे चीनच्या माओमध्येच होऊ शकेल, माओच्या चीनमध्येच होऊ शकेल. आणि अशा प्रकारे माओने आपल्या जो कोणी आपला स्पर्धक वाटतो, जो कोणी आपल्याला आपल्याशी संघर्ष करायचा वाटतो, अशा अनेक लोकांना मारलं. 2 उदाहरणं म्हणजे चीनचे राष्ट्रपती लिऊ शाओकी आणि चीनचे सेनाधिकारी आणि नंतरची उपराष्ट्रपती लिन बियाओपिंग यांची हत्या करण्यात आली. एकच व्यक्ती मात्र त्यातून वाचला. माओ त्से तुंग यांचे एक अत्यंत महत्वाचे सल्लागार
आणि चीनच्या नवीन रचनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार चौ एन लाय या नावाने ज्यांना आपण ओळखतो त्यांना चीनी जनता झाऊ एन लाय असं म्हणते. झाऊ एन लाय हे चीन माओचे समर्थक होते, त्याचे सहकारी होते, सल्लागार होते, पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजे ते अत्यंत चतुर व्यक्ती होते. समाजाचा आणि माओचा कल कसा वाहत आहे हे पाहून ते आपलं धोरण वारंवार बदलत गेले आणि म्हणून अखेरपर्यंत ते जिवंत राहू शकले. त्यांना शांतपणे बिछाण्यावरच मृत्यू आला. माओचा काळ संपला. 1949 ते 76 हे चीनला पडलेलं अत्यंत वाईट दुर्दैवी स्वप्न होतं. परंतु त्यानंतर मात्र चीनच्या नवनिर्मितीची खरोखरच सुरुवात झाली. माओ नंतर डेंग झियाओपिंग, जियांग झेमिन, हू जिनताओ आणि आता शी जिनपिंग यासारख्या अत्यंत कर्तृत्ववान दूरदृष्टी असणाऱ्या लोकांनी चीनला एक वेगळं वळण दिलं. कशा प्रकारे? तर चीनचे जे नवे शिल्पकार होते, एक नवीन योजना आखणारे, त्यांचं नाव होतं डेंग झियाओपिंग. हे डेंग झियाओपिंग कोण होते तर जरा लक्षात घ्या. डेंग झियाओपिंग हे माओचे एक सल्लागार होते. त्यांनी चीनच्या नवनिर्मितीचं स्वप्न पाहिलं, परंतु माओचे सल्लागार असताना सुद्धा खरं पाहिलं तर त्यांना ज्या प्रकारचं शिक्षण मिळालं होतं ते एका अत्यंत उत्तम दर्जाच्या विदेशी विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला होता. माओचा सल्लागार म्हणून त्यांनी जवळपास 1967 सालापर्यंत काम केलं. 1967 साली अचानकच माओची त्यांच्यावर नाराजी झाली. माओची पत्नी चियांग मॅडम यांच्या ते नजरेतून उतरले आणि त्यामुळे त्यांना शिक्षा झाली. कोणती शिक्षा झाली असेल तर बीजिंग पासून 1200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका घोड्याच्या तबेल्यात त्यांना ठेवण्यात आलं. 7 वर्ष त्या तबेल्यात घोड्यांसोबत ते राहिलेत आणि तरीही जिवंत राहिले. 74 साली माओ त्से-तुंग यांचा मृत्यू झाला. आता चीनचं भवितव्य कसं सावरता येईल असा जेव्हा पुनर्विचार सुरू झाला तेव्हा चीनचे एक महत्वाचे सल्लागार झाऊ एन लाय यांनी डेंगला परत बोलावलं, सन्मानाने परत बोलावलं आणि डेंग यांनी 1978 सालापासून चीनच्या नवनिर्मितीला प्रारंभ केला. डेंग यांनी एक नवीन योजना आखली, तिला 4 मॉडर्नायझेशन, 4 आधुनिकीकरणाची तत्व असं म्हटलं जातं. सगळ्यात पहिले तर मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास, स्पेशल इकॉनॉमिक झोन्सची स्थापना, उदारीकरण आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास असं त्या धोरणाचं स्वरूप होतं. माओ आणि डेंग यांची जर तुलना केली तर माओ हे अत्यंत प्रभावी परंतु एकतंत्री आणि एककली असे हुकुमशाह होते, तर डेंगनी मात्र सामूहिक आणि सार्वत्रिक नेतृत्वाचा पुरस्कार केला. उदारीकरण हाच चीनला पुढे नेणारा मंत्र आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात आपण कायद्यांमध्ये समाजात सुधारणा घडवून आणू, मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास घडवून आणू, त्याबरोबरच चीनचा विकास होईल. चीनच्या तर आर्थिक उत्कर्षासाठी आधुनिकीकरणाला पर्याय नाही, मग ते शेतीमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल, ते आपण केलं पाहिजे. विदेशांची मदत घेण्यात काही गैर नाही, अशा प्रकारचं तत्वज्ञान डेंग यांनी मांडलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, डेंग झियाओपिंग यांनी चीनमध्ये मोठाच बदल घडवून आणला. 1980 सालापर्यंत जगातल्या अत्यंत दरिद्री देशांच्या खालच्या 40 मध्ये असणारा चीन केवळ 10 वर्षामध्ये वरच्या 40 मध्ये आला. किती मोठा बदल होता. डेंग यांच्या यांच्या कार्यक्रमाचं स्वागत करतानाच एक लक्षात घेतलं पाहिजे की ते अत्यंत चतुर राजकारणी आणि धूर्त असे सेनानायक राष्ट्रपती होते. त्यांना माहिती होतं की अशा प्रकारचे बदल आपण घडवून आणले तर चीनी कम्युनिस्ट पक्ष आपल्याला मदत करणार नाही आणि म्हणून त्यांनी अत्यंत चातुर्याने आपले जेवढे विरोधक होते त्या सर्वांना एकतर श्रमछावण्यांमध्ये किंवा स्वर्गाची वाट दाखवण्यात त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. आपल्याला कोणी विरोधच करू शकणार नाही अशा प्रकारची सर्व यंत्रणा त्यांनी स्थापन केली. सेनेमध्ये, राजकारण्यामध्ये, पक्षामध्ये त्यांचे जेवढे काही विरोधक होते त्यांची निर्मम हत्या केली. आणि त्यावेळेलाच त्यांनी एक तत्व सांगितलं की जे फार महत्वाचं आहे. भारतातील कितीतरी कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी आणि राजकीय विचारवंत नेहमी कम्युनिझमचं समर्थन करतात, परंतु डेंग स्वतः कम्युनिस्ट असून सुद्धा त्यांनी काय म्हटलं असेल, पॉवर्टी इज नॉट सोशलिझम. दारिद्र्य म्हणजे समाजवाद नाही. जर आम्हाला दारिद्र्य दूर करायचं असेल तर ज्या कोणत्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते केलं पाहिजे. समाजवादाचा वेड्यासारखा आग्रह धरून त्याला कवटाळून जर आर्थिक विकास आणि देशाचा विकास होणार नसेल तर समाजवादाचा त्याग करण्यात काहीही गैर नाही असं स्पष्टपणे सांगण्याचं डेंगमध्ये सामर्थ्य होतं. त्यामुळे लवकरच ते जगाच्या लक्षात आले. त्यांनी एका नवीन चीनची निर्मिती सुरू केली. ते असं म्हणालेत, इन चायना वी इंटेंड टू अक्वायर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सायन्स अँड मॅनेजमेंट स्किल्स टू सर्व अवर सोशलिस्ट प्रोडक्शन अँड दीज थिंग्स ॲज सच हॅव नो क्लास कॅरेक्टर. आम्हाला चीनचा विकास करायचा असेल तर नवीन तंत्रज्ञान, विज्ञान आणि व्यवस्थापनाची कौशल्य मिळविली पाहिजेत. ही कौशल्य परकीय देशातून आणावी लागली तरी चालेल,
पाश्चिमात्य आणि भांडवलदारी देशातून आलं जाईल, कारण या कौशल्यांना समाजवादाचा किंवा वर्गाचा कोणता रंग नसतोच. कौशल्य ही कौशल्यच असतात. कौशल्य विकासाची योजना मग ती चीनमध्ये असो अथवा भारतात असो, समाजाच्या हिताची असते. हे आपण समजूनच एखाद्या गोष्टीवर टीका करायला पाहिजे. परंतु त्याच काळात एक घटना झाली. डेंग यांच्या काळात ज्या प्रकारची राज्य व्यवस्था होती त्याच्यात अनन्वित अत्याचारांना माओ सारखंच स्थान होतं. तियानमेन नावाच्या चौकामध्ये काही युवक गोळा झाले. त्यांना असं वाटलं डेंग यांच्या बरोबरच माओचा काळ संपला. कारण असं होतं की माओची पत्नी आणि तिचे 3 सल्लागार यांना चीनमध्ये फाशी देण्यात आलं होतं. त्यांना चांडाळ चौकडी असं नाव देण्यात आलं. त्यांना वाटलं डेंग आता हे पुरोगामी विचाराचे आहेत, माओपासून दूर गेले आहे म्हणून त्यांना लोकशाही आवडेल. परंतु तसं मात्र नव्हतं. डेंगच काय, इतर कोणत्याही चीनी नेत्याला लोकशाहीबद्दल कोणतंही प्रेम नव्हतं. तियानमेन चौकामध्ये त्यामुळे लोकशाहीचा आग्रह धरणाऱ्या युवकांवर काय रणगाड्यांच्या खाली युवकांना तुडवून मारून टाकण्याचं धाडस चीनी नेत्यांनी दाखविलं. तियानमेन स्क्वेअर किती मोठा आहे आपण जर पाहिलं नसेल तर आपल्याला त्याचा अंदाज येणार नाही. मी स्वतः तो पाहिला आहे. जवळपास 20 लाख युवक त्या चौकाच्या आसपास बसलेले असताना अचानक सर्व बाजूनी मशीन गन्स आणि रणगाड्यांचा हल्ला सुरू झाला. किती लोक मेले, किती युवक मेले हे कधीच कळू शकलं नाही. चीनी सरकारने सुरुवातीला 300 युवक मारले गेले असं सांगितलं. मग हा आकडा वाढवून 7,000 सांगितला. त्यानंतर तो जवळपास 60,000 सांगितला. मग 2.5 लाख सांगितला. परंतु ज्या प्रकारे हा आकडा वाढत जात आहे त्यानंतर चीनी राज्यकर्त्यांचं नक्कीच काय धोरण होतं याचा अंदाज येतो. परंतु अवघ्या 15 वर्षामध्ये डेंग यांनी अनेक गोष्टी केल्या, अनेक गोष्टी चीनच्या हितामध्ये केल्या. चीनमध्ये भांडवलवादी व्यवस्था प्रस्थापित केली, स्टॉक मार्केटची स्थापना केली, मोठ्या उद्योगांची आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनची स्थापना केली, मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक यावी याच्याकरता सर्व प्रकारचे कायदे आणि सर्व प्रकारच्या सुविधा दिल्यात. ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा निकष आहे. एकेकाळी 114 नंबरवर असणारा चीन डेंग यांच्या काळात 17व्या क्रमांकावर आला. सर्व प्रकारच्या सुविधा विदेशी गुंतवणूकदारांना देत आहेत, त्यांना हवं तसे गुंतवणूक करता येईल, श्रम कायदे नसणार अशा प्रकारची अनेक सुधारणा केल्यात. असं करीत असताना त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांना केवळ लुभवलंच नाही तर मोठा पैसा चीनमध्ये आणला, नवीन व्यवस्था, नवीन संस्था स्थापन केल्यात आणि एका नव्या चीनची निर्मिती केली. खऱ्या अर्थाने डेंग यांचा हा मोठा विजय होता, चीनच्या प्रगतीचा एक मोठा टप्पा होता. याची 2 उदाहरणं मला तुम्हाला सांगायची आहे. 1980च्या अगोदर, 1-2 वर्ष अगोदर डेंग यांना विचारण्यात आलं ऑलिम्पिक्समध्ये तुम्ही कुठे आहात, तर ते म्हणाले 20 वर्ष वाट बघा मग बघूया काय होतं ते. 1980च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने बहिष्कार टाकला, पण त्यामुळे चीनला काही मोठी संधी मिळाली नाही. डेंग काय म्हणाले हे जगाला कळायला 24 वर्ष लागली. 2004 मध्ये सर्वाधिक ऑलिम्पिक मधले मेडल मिळविणारा देश चीन होता. आर्थिक सुधारणा करीत असताना सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा, संशोधनाला अधिक महत्व देणं, जवळपास 6% पर्यंत राष्ट्रीय उत्पादनाचा खर्च केवळ शिक्षणावर करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं, पूर्णही केलं आणि त्यामुळे चीनमध्ये एक नवीन युवा वर्ग निर्माण झाला. एकेकाळी चीनमधलं एकही विद्यापीठ जगातल्या पहिल्या 100 मध्ये नव्हतं. आज पहिल्या 40 मध्ये चीनमधली 10 विद्यापीठं आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन, विकास, तांत्रिक आणि वैज्ञानिक विकास याला इतकं प्राधान्य देण्यात आलं की त्यामुळे डेंगच्या चीनचा चेहराच बदलून गेला. चीन एक महासत्ता होण्याची तयारी करू लागला होता. डेंगच्या या विजयामुळे डेंगला आधुनिक चीनचं शिल्पकार मानलं जाऊ लागलं. त्यांच्या या काळामध्ये त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्यात, चीनच्या हिताच्या गोष्टी केल्यात. असं करीत असताना चातुर्याने आपण काय करतो याचा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आणि विदेशी जगाला देखील कल्पनाच येऊ दिली नाही. 1997 साली डेंग यांचा मृत्यू झाला. डेंग यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिल्या गेली, कितीतरी पुस्तकं त्यांचं जीवनचरित्र सांगणारी आहे. मी स्वतः डेंग यांच्यावर एक छोटंसं पुस्तक देखील लिहिलेलं आहे. चीनी अर्थव्यवस्थेवर देखील मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. डेंग यांचा चीन हा नवा चीन होता, महत्वाकांक्षी होता, जाणारा चीन होता आणि त्यांच्या सुदैवाने त्यांचे सहकारी त्यांच्या इतकेच दूरदृष्टी असणारे महत्वाकांक्षी निघाले. डेंगच्या मृत्यूनंतर चीनमध्ये एक नवं नेतृत्व जन्माला आलं, जियांग झेमिन. 1993 ते 2003 10 वर्ष जियांग यांनी चीनला सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तज्ञ व्यावसायिक, ब्रिलियंट एंटरप्रेन्योर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी चीनमध्ये मोठ्या कंपन्या स्थापन करण्याला उत्तेजन दिलं. आज जगातल्या सर्वोत्कृष्ट आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चीनी कंपन्यांचा समावेश होतो. आपल्याला हुआ हे नाव ऐकून माहिती असेल, जॅक मा हे नाव ऐकून माहिती असेल. या सर्वांच्या यशाकरता जर कोणी कारणीभूत असेल तर ते जियांग झेमिन होते. जियांग झेमिन यांनी अत्यंत शांतपणे जगाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे चीनचा विस्तारही चालू ठेवला आणि जे जे त्यांना हवं आहे ते मिळवण्यात त्यांना यश आलं. ब्रिटनकडून हाँगकाँग हिसकावून घेण्याच्या प्रसंगी देखील त्यांनी अत्यंत कणखर भूमिका घेतली आणि इंग्लिश लोकांना स्पष्ट सांगितलं 150 वर्षापूर्वीचा हा चीन नाही. जर प्रेमाने हाँगकाँग दिलं नाही
तर हिसकावून घेण्याची ताकद आमच्यात सहजपणे आहे. वेळ पडल्यास लंडनवर आमचाच झेंडा लागेल. आणि त्यामुळे ब्रिटिश सत्ता त्यांच्या पुढे शरण गेली आणि जियांग झिमिनच्या अटींवर त्यांनी हाँगकाँगचं हस्तांतरण केलं. त्यानंतर चीनला जर कोणी नवीन स्वरूप दिलं असेल जियांग झेमिंग नंतर, तर ते चीनचे नंतरचे राष्ट्रपती हू जिंताओ आहे. हू जिंताओ यांनी तर जॉर्ज बुश यांना बोलताना स्पष्टपणे सांगितलं 2003 साली की हे बघा, आज तुमच्याशी आम्ही बोलणी करतो आहोत, कदाचित तुम्ही मोठ्या खुर्चीवर बसला असाल, पुढच्या वेळेला मात्र खुर्चीवर बसण्यापूर्वी विचार करा, कारण ती खुर्ची आम्ही केलेली असेल. एका शब्दामध्ये आमचं सामर्थ्य वाढत आहे हे सांगण्याचं सामर्थ्य हू जिंताओ मध्ये होतं. हू जिंताओ यांनी चीनचा केवळ व्यापारी आणि आर्थिक विस्तार केला नाही, तर या औद्योगिक साम्राज्याला एक नवीन दिशा प्राप्त करून दिली. कालपर्यंतचा चीन इतर देशातून तंत्रज्ञान आयात करीत होता, इतर देशातून यंत्रसामुग्री आयात करीत होता. आपणच आपलं तंत्रज्ञान निर्माण केलं, आपणच आपली यंत्रसामुग्री निर्माण केली, मेक इन चायना सारखं धोरण वापरलं, तर आपल्याला जगावर अवलंबून राहावं लागणार नाही. उलट जगाला आपण माल विकू शकतो. आज अल्युमिनियम असेल, कम्प्युटर्स असतील, महत्वाची मूलद्रव्य असतील, रसायनं असतील, या सर्वांच्या निर्यातीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. कालपर्यंत मोटारीचे सुटे भाग आणि मोटारी निर्माण करण्यात अग्रेसर असणारा अमेरिका आज पूर्णपणे नामशेष झालेला आहे. डेट्रॉइट सारख्या शहरामध्ये आज कुत्र देखील राहत नाहीत, मग मोटारीचे कारखाने असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. हा सगळा चीननी अमेरिकेचा केलेला मोठा आणि दृश्यमान असणारा पराभव होता. परंतु असं करीत असताना आमचं सामर्थ्य वाढत आहे हे जगाला कळू द्यायचं नाही, अशी चतुराई देखील चीनी नेतृत्वाने दाखविली. त्यामुळे चीनच्या ह्या प्रचंड आकाराने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा, औद्योगिक साम्राज्याचा जगाला अंदाजच आला नाही. हू जिंताओ यांनी एक नवीन धोरण स्वीकारलं. जे लहान सहान देश असतील त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची, तिथे मोठ्या प्रमाणात रस्ते, धरणं, कारखाने बांधायचे, त्याच्याकरता त्या देशांना आर्थिक आणि तांत्रिक मदत द्यायची आणि त्यांना आपलं अंकित करून टाकायचं. सुरुवातीला अशा धोरणामुळे चीनचंच नुकसान होईल असाच प्रकारचा एकंदरीत विचार जगभर होता, कारण हे देश मागासलेले आहेत, हे पुढे जाणार नाही, मग चीनची गुंतवणूक वाया जाईल, अशाही प्रकारे लोकांनी, अर्थतज्ञांनी विचार केला. पण या सर्वांना हू जिंताओ यांनी खोटं ठरवलं आणि हळूहळू संपूर्ण आफ्रिका खंड आपल्या ताब्यात घेतला. हू जिंताओ यांच्या नंतर जे गादीवर आले ते म्हणजे जियांग झेमिन, शी झिनपिंग यांना हिटलर असंही म्हटलं जातं. 2012 पासून आजपर्यंत शी हे चीनचे प्रमुख आहेत. त्यांच्यापाशी काय आहे तर ते कम्युनिस्ट पक्षाचे राज्यकर्ते आणि प्रमुख आहेत. ते सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष आहेत. ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अधिक 9 वेगवेगळी पदं आहेत. चीनचे सर्वेसर्वा, आधुनिक चीनचे निर्माता आणि आधुनिक चीनचे दृष्टीदाता असं म्हणून झी यांचा उल्लेख केला जातो. झी यांच्या पूर्वीच्या सर्व राज्यकर्त्यांनी चीनमधला भ्रष्टाचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश आलं नाही, उलट तो वाढतच गेला. झी यांनी मात्र भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा प्रयत्न केला नाही, तर त्याला एक शासकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. असं करीत असताना उद्योगपतींनी आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे आणि जो उद्योगपती आपल्याला विरोध करेल, जो व्यावसायिक आपल्याला विरोध करेल, त्याला क्षणार्धात नष्ट करून टाकण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. गेल्या 2 महिन्यांपूर्वी जॅकमा नावाची व्यक्ती, की चीनमधल्या सर्वात मोठा उद्योगपती आणि उद्योजक, अचानकच अदृश्य झाला आणि 6 महिने तो कुठे होता याचा कोणाला पत्ता लागला नाही. यावरून झी जिनपिंग यांच्या धोरणाची एक छोटीशी चुणूक आपल्या लक्षात येईल. जिनपिंग हे इतर पूर्वीच्या सर्व राज्यकर्त्यांपेक्षा अधिक महत्वाकांक्षी, अधिक प्रभावी आणि श्रेष्ठ दर्जाचे जागतिक नेते म्हणून पुढे आले. त्यांनी 1 बेल्ट 1 रोड सारखी योजना पुढे सुरू केली. जगातल्या 90 देशांना त्यात सहभागी करून घेतलं. या सर्व 90 देशांना कंगाल करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्येच आहे आणि चीनमध्ये आहे हे त्यांनी नकळत समजून सुद्धा सांगितलं. ब्रह्मदेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, मालदीव असेल, कोरिया असेल, थायलंड असेल, या सर्व छोट्या मोठ्या चीनच्या आसपासच्या सॅटेलाइट देशांनी, उपग्रह देशांनी चीनचं जर ऐकलं नाही तर तिथली राज्यसत्ता एका क्षणार्धात नष्ट करू शकतो याची चुणूक त्यांनी या सर्व राज्यकर्त्यांना दिली. भारतासारख्या देशामध्ये आंदोलनं घडवून आणणे, प्रस्थापित सत्तेला उलथवून टाकण्याकरता पैसे देणे, या सर्व कामांमध्ये चीन अग्रेसर आहे. चीनला आता महासत्ता होण्याचं नव्हे तर महासम्राट होण्याचं स्वप्न पडायला लागलेलं आहे. याकरता चीननी आपल्या सैनिकी सामर्थ्याचं वर्चस्व तर वाढविलेच आहे. आता ते अमेरिकेपेक्षा अधिक सामर्थ्यशाली सैन्य आणि शस्त्रसाठा असणारा देश झालेला आहे. चीनचं एकच देश आहे, चीनचं एकच स्वप्न आहे, सर्व जगाला समर्थ करणं. पण या समर्थ करण्याचा अर्थ असा आहे की सर्व जग आमचं अंकित झालं पाहिजे. रेडर दॅन रेड असा श्री जिनपिंग यांचा उल्लेख केला जातो. द राईज ऑफ जिनपिंग या पुस्तकात त्यांच्या या सर्व कर्तृत्वाचा आलेख घेतला आहे. त्यांनी 5 वर्षामध्ये अनेक बदल सुरुवातीलाच घडवून आणले. सर्वत्र चीनी हिताला प्राधान्य देऊन चीनी व्यवसायाचा विकास करणे, घसरत्या अर्थव्यवस्थेचा दर टिकवून ठेवणे,
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना नष्ट करून त्यांच्या जागी आपल्या ओळखीची आपली माणसं आणणे, एक मूल धोरणाला नष्ट करणे आणि चीनला अधिक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले. मग चीन जिंकतो आहे का हो? तो उत्तर हो असं आहे. इंग्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका यासारखे सर्व देश चीन पुढे खुजे वाटावे इतक्या वेगाने तो पुढे होत आहे. भारतातलेच किशोर महामुनी नावाच्या एका प्रख्यात प्राध्यापकांनी ईस्ट चायना विनिंग या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यावरून चीनची राजकीय आणि आर्थिक महत्वाकांक्षा किती भयावह आहे याचे आपल्याला थोडीशी चुणूक येते. आपल्या या नवीन धोरणाचा प्रसार आणि विकास करण्याकरता चीननी अनेक वेगवेगळ्या योजना आखल्या. बहुसंख्य योजना यशस्वी होत आहेत. पाकिस्तान सारखा कंगाल देशाला आपलं अंकित करण्यातच नव्हे तर त्यासोबतच इतर लहान मोठ्या देशांना आपल्याकडून अर्थसहाय्य, वित्त सहाय्य करायचं आणि त्यांच्यावर आपलं धोरण लादायचं चीनचं धोरण आता युरोपात पोहोचलेलं आहे. आज युरोपियन युनियन प्रत्येक गोष्टी करता, प्रत्येक औद्योगिक वस्तू करता चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. आणि त्यामुळे आज चीन सांगू शकतो अमेरिकेला की तुम्ही युरोपियन युनियनला आपला मित्र मानत असाल तर आम्ही त्यांना आमचं अंकित मानतो, ते तुमचं नाही आमचं ऐकणार आहे. आणि अशा प्रकारे चीनची महासत्ता विस्तारित होत आहे. ही महासत्ता वाढतच जाणार आहे. कधीतरी या महासत्तेचा एकंदरीत आकार किती भयावह होईल याचा आपल्याला केवळ अंदाज बांधता येईल. चीनला काय हवं आहे? चीनला संपूर्ण जग हवं आहे. यापूर्वीच्या अनेक महासत्त्यांना जगातल्या काही देशांवर राज्य करायचं होतं, काही प्रांतांवर आपलं आर्थिक सामर्थ्य प्रस्थापित करत होतं. परंतु चीनची महत्वाकांक्षा एवढी सीमित नाही, ती त्याहीपेक्षा अधिकच प्रभावी आणि अधिक शक्तिशाली आहे. आणि म्हणूनच हळूहळू चीनचा विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त होत पुढे चालला आहे. चीनमध्ये भांडवलवाद आहे, चीनमध्ये समाजवाद आहे, यासारख्या प्रश्नांना काही अर्थ उरला नाहीये. चीनमध्ये महत्वाकांक्षावाद आहे असं म्हणायची पाळी आली आहे. त्यांच्यामध्ये विस्तारवाद आहे. जगातल्या प्रत्येक देशावर आपलं साम्राज्य आणि सामर्थ्य असलं पाहिजे, वर्चस्व असलं पाहिजे, याच्याकरता चीनी देश प्रयत्न करीत आहे. चीनच्या या महत्वाकांक्षेला हिटलरची तुलना केली जाते. श्री जिनपिंग आणि हिटलर यांच्यावरून हिटलर नावाचा एक नवीन शब्दही तयार झाला. अमेरिका आणि चीनमध्ये कधी युद्ध झालं तर कोण जिंकेल याच्यावर द इकॉनॉमिस्ट या मासिकाने चीनचा निर्विवादपणे विजय होईल अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. मग हा नवीन सम्राट चीनला कुठे नेणार आहे? तर तो चीनला एका महान समर्थशाली देशामध्ये त्याचं परिवर्तन करीत आहे. जगाची सर्वात महान, सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणून चीनचा गौरव झाला पाहिजे याच्याकरता प्रयत्नरत आहे. आता गेल्या 30 वर्षामध्ये चीनला मिळालेलं प्रत्येक नेतृत्व याच महत्वाकांक्षेने पछाडलेलं होतं, देशभक्तीने प्रेरित होतं, देशाकरता हवा तो त्याग करण्याकरता त्यांची तयारी होती आणि त्यामुळे चीन हा सर्वोच्च पदावर पोहोचलेला आहे. यापुढे काय होईल हे सांगता येत नाही. परंतु एक निश्चितपणे सांगू शकतो की ज्या ज्या देशांनी चीनचं धोरण स्वीकारलं, चीनचे अंकित झाले, ते मात्र चुकीच्या मार्गाने गेलं असाच त्या देशांचा गेल्या 10-15 वर्षाचा आर्थिक इतिहास सांगतो. जो जो या चीनी ड्रॅगनच्या विळख्यात सापडला त्यानंतर त्याचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे असं किर्गिस्तान, मंगोलिया, पाकिस्तान, लाओस, ताजिकिस्तान, मालदीव सारख्या छोट्या देशांच्या आर्थिक उदाहरणावरून दिसून येत आहे. आणि म्हणूनच जगाने चीन पासून सावध होण्याची गरज आहे. जर आपण चीनला समजू शकलो नाही, जर चीनच्या या आक्रमक विस्तारवादी धोरणाला समजू शकलो नाही आणि चीनच्या या सगळ्या प्रगतीमुळे स्तिमित होऊन अत्यंत समाधानी होऊन आपण चीनसारखं झालं पाहिजे असं जर मनात विचार आणत असाल तर एकदा पुन्हा विचार करा. एखादा महत्वाकांक्षी महासत्ता जगाला गुलाम बनवू शकते, जगावर अनन्वित अत्याचार करू शकते आणि म्हणून तिला थांबवलं पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. चीनच्या या सगळ्या धोरणावर निघालेल्या काही चित्रपटांचा उल्लेख येथे करणं आवश्यक आहे. द चेअरमन नावाचे चित्रपट, त्याच्यात की श्री ग्रेगरी पेक यांनी काम केलं होतं. चीन कशा प्रकारे कार्य करतो, माओ त्से कशा प्रकारे कार्य करायचे याचं विदारक वर्णन आहे. तर मांचुरियन कॅन्डिडेट यामध्ये चीन दुसऱ्या देशांमध्ये कशा प्रकारे आपल्या मताची माणसं नियुक्त करतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनी मताचे असले पाहिजे याच्याकरता त्यांनी काय प्रयत्न केले याच्यावर हा चित्रपट आजच्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या धोरणावरून तरी सत्य असावा असं म्हणायला भाग पाडतो. एकंदरीतच चीन हा एक महासत्ता होत आहे. चीनचं सामर्थ्य वाढत आहे आणि म्हणून चीनी जमाजाला, चीनी अर्थव्यवस्थेला समजून घेणं, त्यांच्या राजकीय धोरणाला समजून घेणं आणि जगाला हादरवणाऱ्या या देशापासून सावध राहण्याकरता आपण आपल्या देशाचा, आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय वस्तू खरेदी करा, चीनी वस्तूंचा बहिष्कार करावा, यासारख्या धोरणांचा पुरस्कार करावा हे अत्यंत आवश्यक आहे. हे कोणत्या राजकीय नेत्या